शहाजी राजे असला अवसान घातकीपणा करतील असं वाटलं नव्हतं. अहो सगळं जुळून आलं होतं आणि ऐन वेळी पूर्वी त्यांना परत पाठवून दिलं, तेही मुहूर्त न काढता. त्यांच्या मनात काय तेच कळत नाहीये. त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही जाणतो. राज्यारोहणाचा विचार बारगळलाय. अंबाजी आलं आणि त्यांनी मिठाचा खडा टाकला. आता मिठाचा खडा टाकला की तोंडात साखर टाकली हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. मला तर वेगळीच शंका येते. शहाजहानचा प्रस्ताव शहाजी राजांनी विचाराधीन घेतलाय. तसं असतं तर त्यांनी आपणास सांगितलं असतं. पुरोहितांना परत पाठवलं हे आपल्याला सांगितलं होतं. आता तर आम्हाला असं वाटू लागलंय की शहाजी राजांच्या मागे आम्ही उभं राहिलो हीच आमची सगळ्यात मोठी चूक. दरबारात एवढा मोठा धोका पत्करला आम्ही, यांची जाणीव आहे त्यांना. आदिल शहाचे वजीर निजामशाहीच्या स्थापनेत मदत करताय, सोपं आहे का इतकं हे? नाही, मुंबाजी येईपर्यंत समजा सुरळीत सुरू होतं. आता मुंबाजीनं सदर सोडून खासगीत भेट घेतली, तिथंच पान चुकचुकली होती. परंतु मंबाजीच्या सांगण्यावर शहाजीराजे भरोसा करतील असे आम्हाला वाटत नाही. नाही, आम्हालाही तसंच वाटलं होतं पंत. पण आता अशा वागण्याचा अर्थ काय लावायचा? नाही, राजांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा थांगपत्ताच लागत नाहीये बघा. आता दुर्दैवाने जरी शहाजी राजांनी माघार घेतली तर आमचा खेळ संपलाच म्हणून समजा. स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणं ज्याला म्हणतात ना, हेच आहे ते. आपण एवढा टोकाचा विचार करू नये. आम्हाला असे वाटते की आपण धीर धरावा आणि जर आपल्या मनात काही शंका असेल तर आपण प्रत्यक्ष राजांना विचारून पाहावं. आणि हो, विचारताना मनात काही ठेवू नका, म्हणजे त्यांच्या मनात काय चाललंय हे आपल्याला नीट कळेल. ये आप क्या कह रहे हैं बाजीराजे? क्या ये सच है? हुजूर, हुजूर सच के अलावा मेरे जुबान पे और होता ही क्या है? लेकिन बाजीराजे, शहाजी राजे ने ही तो अभी अभी हमें बचाया महाबत खां से। और आज वही शहाजी लालच की वजह से मुंह मोड़ रहा है। हुजूर, लालच क्या नहीं कराती, और लालच भी किसकी? बादशाह शाहजहां की। और उतना ही नहीं बाजीराजे, 22,000 की मनसब, जैसे कि शहजादा। जी जी हुजूर आला। और तो और अपने मुरार पंत जगदेव भी कुछ कम नहीं है हुजूर। अब उनका क्या बाजीराजे? पंडित जी तो हमारे वजीर थे, सूरमा मुरार पंत। सुरमा सुरमा जरूर थे हुजूर. आदिलशाहीची खिदमत केली त्यांनी, सेवा केली, पण मेवा पण भरपूर खाल्ला त्यांनी. मेवा? बाजीराजे, आप कहना क्या चाहते हैं? हुजूर, आता बिमारीतून बरे झाल्यानंतर त्यांनी नांगरगावी स्वतःची तुला केली. हत्तीच्या वजना एवढं सोनं, माणिक, मोती दान केलं, अन्न छत्र उघडलं. हुजूर, शायद आपको किसी ने बताया नहीं. इतनी सारी दौलत पंडित जी के पास? हाँ हुजूर, वजीर जो थे अपने मुरार पंत, त्यांनी सगळा माल गट्टम केला. आणि तिथं त्यांना साथ कोणी दिली? शहाजी राजांनी. तिथं आघाडीवर होते ना ते. नहीं बाजीराजे, हमें भरोसा नहीं। लेकिन यही सच्चाई है हुजूर. बदकिस्मती से दोनों की मिली भगत है. आता शहाजी राजे जे निजामशाही खडी करणार होते, त्याला लागणारी दौलत कोण पुरवणार होतं? कौन? मुरार पंत, अपने वजीर, अपने पंडित. और शहाजी राजांची जहागीर जाळून सुद्धा त्यांच्याशी दुश्मनी न करता दोस्ती केली.
उसकी असली वजह यह है हुजूर। बाजी, हाँ हुजूर, दौलत आदिल शाही की और नाम मुरार जगदेव का। दौलत आदिल शाही की और निजाम शाही शहाजी राजा की। त्याला पाठिंबा मुरार जगदेवचा। तो वाकई ये सच है। तौबा तौबा हुजूर, हुजूर चाहिए तो आप जासूस भेज दो। हाथ कंगन को आरसी क्या? राजा, मुरार जगदेव पंत आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. पाठवून दे. या पंत, बसा. आम्ही अवेळी आलो, तुमच्या कामाचा खोळंबा तर झाला नाही ना? खोळंबा कसला पंत? काम काय होतच असतात. होत असतात, पण कधी ज्या कामाची तयारी केली आहे ती नकोत का पूर्ण व्हायला? तेच तर करतोय आम्ही. आमचा मुद्दा तुमच्या ध्यानात आलेला दिसत नाहीये. माफ करा पंत, आम्ही जरा खलिता पाहत होतो. चालू द्या तुमची कामं, आम्ही नंतर येतो. पंत असं काय आहे? हे बघा, झालं काम. बसा. हो बसा. बोला. काही खलित्यांना उत्तर पाठवायची होती. काहींना विलंब झाला होता, तिथं तातडी केली. काही निरोप पाठवायचे होते. कोणते निरोप? राज्यारोहण रहित केल्याचे? जहापना इरादत खान ने भेजा है. पढ़ो और बताओ क्या लिखा है इसमें. जहापना इसमें लिखा है कि मुहिम फतेह हो गई. माशाअल्लाह. आगे पढ़ो. शहाजी राजे को 22,000 मनसबदारी और उनके बड़े बेटे संभाजी को 2,000 मनसबदारी की उसने लालच दिखाई है. शाबाश. उन्होंने अब मुर्तजा को निजाम के गद्दी पर बिठाने का इरादा बदल दिया है अल्लाह. और जल्द ही वो मुगल सल्तनत में शामिल होंगे. इतना हमने कर दिया है. आपका सिपाही इरादत खान. वाह, हम खुश हुए. इरादत खान को हमारी तरफ से नजराना भेजा जाए. राज्यारोहणाचा सोहळा बारगळलाय आणि आता कसले आले मसलती? पंत, आपण इतका टोकाचा निष्कर्ष काढू नये. आपण राजांची भेट घ्यावी. त्यांना आपल्या सगळ्या शंका घेतली. राजांची भेट घेतली आणि त्यांना थेट विचारलं, राज्यारोहणाचा सोहळा का रहित केला? मग काय? उत्तरादाखल हसलेत राजे. त्यामुळे आता राज्यारोहणाचा सोहळा बारगळलाय हे निश्चित झालंय. नाही, असं नाही होणार. नाही म्हणजे असं असू शकतं, पण हेच असेल असं नाही. मग त्यांच्या हसण्याचा काय अर्थ घ्यायचा? आणि मुरार पंत, बसा. यायला थोडी देरी झाली, परंतु एका बाबीवर आपल्याशी मसलत करायची होती, म्हणून तुम्हा सदरेवर बोलवून घेतलं. आता कसले आले मसलती? झाली. राज्यारोहणाची सगळी तयारी झाली. राज्यारोहण? परंतु राणीसाहेब, मुहूर्त नाही, तिथी नाही. पुरोहितांना राजांनी मुहूर्त न ठरवताच माघारी पाठवले. मंबाजी खुशीत गेलेत. आम्ही सगळे काळजीत होतो आणि आपण म्हणताय की राज्यारोहण? हो, राज्यारोहण. मुहूर्त नाही, तिथी नाही. तुम्ही पुरोहितांना माघारी जाताना पाहिलं, पण राजेंचे शब्द नीट ऐकले नाहीत. सोनोपंत 5 दिवसांनी मुहूर्त असल्याचं पुरोहितांनी सांगितलं आणि ते ऐकताच राजे काही बोलणार एवढ्यात त्यांना मंबाजी दिसले. आता मुहूर्ताची गरज नाही.
अगदी योग्य. हे असंच झालं होतं. तेच म्हणजे मुहूर्त नको. किंवा आता आम्ही धरू तो मुहूर्त असाही अर्थ होतो. आणि आम्ही तोच अर्थ धरला आणि राज्यारोहणाची सगळी तयारी आम्ही केली. राजे, आम्ही बरोबर की चूक? राज्यारोहण उद्याच. राजे, सगळं मनासारखं जुळून आलंय. होय राणी साहेब. परागंदा झालेलं 400 वर्ष परागंदा झालेलं स्वातंत्र्य आज उंबरठा ओलांडून येईल. गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला आहे आम्हास. जिजा, हाच आमचा अट्टहास होता. आम्ही घोड्यावर स्वार झालो, हाती तलवार धरली, घोड्यांच्या टापा रानोमाळ रुतवल्या, त्या केवळ यवनांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी. आता आमच्या लक्षात येतोय तुमच्या मनाचा हेतू. राणी साहेब, निजामशाहीची स्थापना होणार, परंतु त्या तख्तावर आम्ही बसणार. राजे, होय राणी साहेब, निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. परंतु मग यवनांचा काफरांच्या राज्याला विरोध होईल. म्हणजे तुम्ही तख्तावर बसलात हे आवडणार नाही. आणि निजामशाहीतील यवन सरदारांना तर नाहीच नाही, विरोध होईल. कल्पना आहे आम्हास त्याची. तरी बसणार तख्तावर? होय, परंतु कसे बसणार हे बघण्यासाठी मुहूर्ताचा दिवस उजाडू दे. राजे, तुम्ही कराल ते दीपवणारेच असेल. तुम्ही कराल ते मती गुंग करणारे असेल, आम्हास खात्री आहे. तुम्हासच आमची खात्री आणि विश्वासही. म्हणूनच हे परिवर्तनाचं चक्र फिरवण्याचं कार्य हाती घेतलं आहे. पूर्णत्वास जाईल तुमची ही इच्छा. एवढंच काय, चक्राचा आस फिरताना पाहून असह्य झालेला सह्यगिरीही आनंदून जाईल. परंतु हे सगळं झालं ते केवळ तुमच्यामुळे. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मुहूर्तच्या शहागडावर आणलंच नसतं तर यातलं काहीच शक्य नव्हतं. आता सगळं शक्य आहे. तुळजाभवानी आपल्या पाठीशी आहे. पुढे कोण आहे मग? राजे, जिजा, तुळजाभवानी आमच्या पाठीशी उभी आहे की नाही हे आम्हास ठाऊक नाही, परंतु ती आमच्या पुढे ठामपणे उभी आहे एवढं खरं. राजे, जिजा, आमचा खूप दिवस मनसुबा होता. आज तुमच्या साथीनं आणि तुमच्या साक्षीनं आम्ही आमच्या निर्भीड छातीच्या कातड्याचा डब केला आहे. त्यावर स्वतंत्र दौलतीची थाप पडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नव्हतो. आता ती थाप हिंदुस्थानच्या काना कोपऱ्यात निनादे. दिल्ली पातशहा शहाजहानच्या कानठळ्या बसतील एवढं खरं. सदरेवरून पुरोहितांना मुहूर्त न ठरवताच परत पाठवलं, तेव्हा राजांच्या मनात असं काही असल याची कल्पनाच नव्हती. पण ते म्हणाले की मुहूर्ताची गरज नाही म्हणून. पण या सगळ्यांचा अर्थ हाच घेतला गेला की राज्यारोहण बारगळलं. मंबाजी आले दिल्लीकरांचा निरोप घेऊन, त्यांच्याशी खासगीत भेटी झाल्या आणि अचानक हा निर्णय ऐकवण्यात आला. या सगळ्यांची संगती हीच लागते की राज्यारोहण रहित झालं. तरी आम्हाला असं वाटत होतं की राजे एकदम आपला निर्णय बदलणार नाहीत. आणि अहो, शहाजी राजे असे एकदम घुमजाव करणाऱ्यातले नाहीत. आता एकदम उद्याच राज्यारोहण यो निर्णय मात्र हुल देणार आहे सगळ्यांसाठीच. पण या सगळ्यांचे दूर दूर पर्यंत प्रतिसाद उमटतील. उमटलेच पाहिजे. बघूया काय होतंय ते. अहो, काय होणार आहे हो न होईल थोडीशी चावम्याव, काय घाबरायचं त्याला. अहो, शहाजी राज लय दूरचं बघणार आहेत. त्यांना पक्क ठाव आहे कोणत्या भूताला अंडा रोट आणि कोणत्या खविसाला कोंबडं द्यायचं. ती काळजी नाही
कधी एकदाची सुबय होते याचीच वाट पाहतोय आम्ही. एकदा हा जश्न पार पडला की आम्ही विजापूरला जायला मोकळे. कारण मम्माजीवर आमचा तसा काही विश्वास नाही. एकाचे दोन करून सांगू नयेत त्यांनी. अहो चिंताच करू नका तुम्ही. उलट आपल्या करणीनं मंबाजींची मान खाली जाते की नाही बघाच तुम्ही. ये कैसे सोच लिया आपने कि शाहजी राजे ने अपना इरादा बदल दिया? उन्होंने पंडित को वापस भेज दिया, मतलब तख्त नशीन होना रद्द हो गया, ऐसा तो नहीं है? हुजूर, उन्होंने उसी वक्त कहा था, अब मुहूर्त की कोई जरूरत नहीं है. उन्होंने कह दिया और तुमने मान लिया. हुजूर, या ऐलानाच्या आधी आमची खासगी मुलाखत झाली होती. मुघल सल्तनतीचा मलिदा आम्ही त्यांच्यासमोर ठेवला होता आणि त्यावर त्यांनी विशेष गौरी फरमावलं होतं. ऐसा हुआ है, ये सोच आपकी है सिर्फ. उन्होंने ना कोई जुबान दी और ना कोई इरादा बदला. गलती तो मुझसे हो गई जो मैंने इतने बड़े काम के लिए आप पर भरोसा किया, और आप पर भरोसा करके मैंने बादशाह को पैगाम पहुंचा दिया. अब कौन सा चेहरा लेके जाऊंगा मैं उनके पास? जिम्मेदारी मेरी थी तो कसूरवार भी मैं ही रहूंगा, और इसकी सजा सिर्फ मौत है, सिर्फ मौत. हुजूर, गलती दुरुस्त करायची एक तरी संधी द्या. जितना किया है उतना काफी है, और कुछ मत करिए, मैं देख लूंगा. हुजूर, सुनिये तो, शहाजी राजांनी आपल्या प्रस्तावाला अहमियत दिली नसली तरी त्यांच्या मातोश्रीला हा प्रस्ताव आवडलाय. घरात एक सुराख आहे, आपण शेवटपर्यंत प्रयत्न करू. आशा सोडू नका. क्या खाक करोगे तुम? तकपोशी तो हो रही है. हुई तो नहीं अभी तक. मुर्तुजा अभी तक निजाम शाह बना नहीं है. आम्ही कोशिश करतो. इजाजत. इस मंबाजी के भरोसे बैठा रहा तो यकीनन मुझे कब्र में ही सोना पड़ेगा. अब मुझे ही कुछ करना होगा. इस बनी को जो बिगाड़ दे, ऐसा कातिल चाहिए मुझे. शिवबा, शिवबा ओ काय हे? चला बरं झोपायला आता. आज एकदम पिटुकली गोष्ट सांगणार बरं का. आजी साहेब इकडे या. अहो, तांबडं फुटताना उठावं लागेल. आंघोळ्या पांघोळ्या करून मग दरबारात जायचंय. आणि तुम्ही हे काय? बघा आजी साहेब, हे काय? आता तुम्हीच सांगा. हा सैनिक, हा हत्ती, घोडा, हा उंट, हा वजीर, या सर्वांपेक्षा मोठा आहे तो हा राजा, बरोबर? म्हणजे राजा हा मोठाच असतो, बरोबर. मग उद्या होणाऱ्या राज्यारोहणात तख्तावर बसणारा राजा हा छोटा का? तो राजाही मोठा असायला हवा. तो का छोटा? तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे. अहो, हा मुर्तजा निजाम उद्या सिंहासनावर बसणार, पण त्याला तलवारही नीट धरता येत नाही. आमच्याशी तलवारबाजी करताना त्याच्या हातातून तलवार पडली. हो ना. असा हा मुर्तजा उद्या शत्रूच्या आक्रमणाला कसा तोंड देणार? मग तरीही आबासाहेब मात्र उद्या त्याला सिंहासनावर बसवणार. त्याच्यापेक्षा आबासाहेबांनी बसायला हवं. शिवबा, तुमच्या सर्व सवालांचे जवाब उद्याचा सूर्य देईल, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर झोपलं पाहिजे. अहो, उलट अशा वेळी जागं राहायला हवं. तुमचा तुमच्या आबासाहेबांवर विश्वास आहे ना? झालं तर मग आम्हालाही काही सवाल सतावत आहेत. त्याचे जवाब सुद्धा उद्याच मिळतील. चला झोपा आता.
क्या कर सकते हो तुम मेरे लिए? जान दे सकता हूँ और जान ले भी सकता हूँ। बहुत खूब, बहुत खूब। दे इकडं घर एवढं लावता येत नाही होय तुम्हाला? असं लावतात. आता घे सगळं लावून. औक्षवंत व्हा. काकी साहेब, नसीब तर मेहरबान झालंय, पण त्याचा फायदा करता आला पाहिजे. तुम्हाला जी संधी वाटते ती संधी राजेंनाही वाटायला हवी, तर तुम्ही म्हणतात असं होईल. अहो, पण बादशाह इतकं भरभरून देतोय, काकी साहेब तुमचा विश्वास बसणार नाही. पण शहाजी राजांना मिळणारा मान हा शहजादा औरंगजेब इतका आहे. परंतु ते एवढं मेहरबान होण्याचं कारणच काय? हो, त्यांचं शौर्य. ते पाहूनच तर बादशाह मेहरबान झालाय. अहो, साक्षात आपल्या दाराशी गंगा आले. आता तिचा जितका फायदा करून घेता येईल तेवढा थोडाच आहे. शिवाय संभाजी राजांची कारकीर्द बनते, त्यांना 2000 मनसब मिळते. पण हे सगळं लाथडून शहाजी राजे निघालेत निजामशाही जगवायला. काकी साहेब, हे तुम्हाला तरी पटतंय का? हे बघा, आम्ही काही राजकारणात लक्ष घालत नाही. स्वतःचे निर्णय राजे स्वतःच घेतात. पण काकी साहेब, तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? त्या शेंबड्या मुर्तुजाला निजाम बनवायचा घाट घालताय, हे तुम्हाला तरी पटतं का? म्हणजे डोंगर पोखरून शेवटी हाती उंदीरच. याच्यावर आमचं काहीही मत नाही. जे होईल ते मान्य आहे आम्हाला. याची जबाबदारी राजांनी घेतली आहे. पण त्यांचा एखादा मनसुबा या घरासाठी धोकादायक असेल तर तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या म्हणून बोलायला हवं. आता उद्या बादशाह संतापला तर त्याचा राग आपल्याला झेपणार आहे का? समोरासमोर त्याच्याशी लढणं म्हणजे आत्मघातच. तुम्ही सगळे काळजातले म्हणून जीव तुटतो. काकी साहेब, तुमचंच भलं व्हावं हीच इच्छा आहे, आणि म्हणूनच बोलतोय. काय वाटतं, अंबाजी बाजी पलटवतील? नाही, कदापि नाही. तुम्ही एवढ्या ठामपणे सांगताय, आणि मंबाजींनी बाजी पलटवली तर? कसं पलटवणार? बाजी तर येतेच आपल्या समोर. हे वाक्य पटलं बरं का. आणि पंत, अजिबात काळजी करू नका. अहो, आता मंबाजीरावानं किती बी आडवे तिडवे हात मारले आणि चाकाची खुणी काढण्याचं ठरवलं तरी बी ते शक्य नाही. आणि भले ते नात्याच्या पदरा अडून मातोश्रींकडे जातील, पण मातोश्रीनं राजकारण कळत नाही का? अहो, मालोजी राजांबरोबर संसार केलाय त्यांनी, अधिक उण ते जाणतात. म्हणजे एकूण अंबाजीरावांचा पाड मातोश्रींच्या पुढे लागणार नाही तर? नाही, त्यांनी कितीही कोशिश करू दे. अहो, आता मंबाजीरावांची गत खिंडीत गावल्या गत झालीये. हलता बी येईना त्यासनी. शिवाय हे राजकारण शहाजी राजांचं आहे. ते बघतात बघतात आणि बंधाऱ्यावरतीच कुदळ मारतात. बांध फुटतो, फौज तो वाहून जातेच, पण काठावरच्या माणसांच्या नाकातोंडातही पाणी जातं. आता मंबाजीरावांच्या नाकातोंडात पाणी गेलंय हे मात्र खरं. हो, पण राजांनी मंबाजींना असं थेट जाऊ द्यायला नको होत. जाऊ द्या हो, शेवटी ती नाती मंबाजीरावांना त्या माते समान, त्यात आपण पडायला नको. पण बुद्धिभेद केला जातो ना. अहो, काय बुद्धिभेद होत नाही. आणि आता तर काय,
समधी तयारी झालेली. ते पाहिलं नाहीत का तुम्ही? नगाऱ्यावर टिपर कसं वाजतंय? ऐका जरा. सनई काय म्हणतीये? काय म्हणतीये, अहो मुंबाजी थांबू नका, निघा निघा निघा. निघतील ते निघतील, पण केव्हा? जेव्हा मुर्तजा निजामाला तख्तावर बसलेलं बघतील तेव्हा. या खरं तर काकी साहेब, निजामाची कत्तल झाली तेव्हाच निजामशाही संपली. फतेह खाननं बगावत करून निजामशाही दफन केली. मग कशा करता या शेमड्या मुर्तजाला गादीवर बसवायचं? म्हणजे कष्ट आपल्याला, जीवाचा धोका आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आणि फायदा मात्र या शेमड्या मुर्तुजाचा. काकी साहेब, हे तुम्हाला तरी पटतंय का? अहो पटतंय, पण अहो पटतंय ना, मग झालं तर. मी म्हणतो, ये रे बैला घे शिंगावर, कशाला? काकी साहेब, आज शहाजहान नाराज तो नाराज, उद्या आदिलशाही नाराज. आदिलशहा का नाराज होतील? राजेंचं दिल आदिलशहासाठी साफ आहे, हे तुम्ही सांगालच की. सांगणारच, पण तुम्ही कुणाचाही भरोसा धरू नका. काकी साहेब, तुम्ही 4 पावसाळे अधिक बघितले म्हणून तुमची विनवणी करतो. काकी साहेब, हे सगळं तुम्हीच थांबवू शकता. अहो, आपल्याला नको ती निजामशाही. समजावून सांगा राजांना. काय समजावायचं राजांना? वहिनी साहेब, आपण आलात बरंच झालं. दुधात साखर. आम्हाला तर मिठाचा खडा दिसतोय दिसताना. तुम्हीच बघा वहिनी साहेब, तुम्हीच राजांना समजवू शकाल. आता तुम्हीच बघा, ज्या निजामाने तुमचं माहेर निर्वंश केलं, तुमच्या वडिलांचा, तुमच्या भावाचा जीव घेतला, त्याच निजामाच्या अवलादीला घेऊन हे राज्यारोहणाचा घाट घालताय. हे तुम्हाला तरी पटतंय का? आम्हाला पटतंय असं कुठं म्हणालो आम्ही? म्हणाला नाहीत, पण दाराला तोरणं लावून बसलात. अहो, तोडून टाका ही तोरणं वहिनी साहेब, आणि राजांना खडसावून सांगा. असं काहीही होणार नाही. ना तोरण तुटेल ना खडसावलं जाईल. इथं जे काही होतं ते आमच्या राजांच्या मर्जीनं, इतरांच्या मर्जीनं नाही. पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. काकी साहेब, तुम्ही तरी सांगा. सुनबाई जे सांगतील तो अंतिम शब्द असेल. काकी साहेब, आमच्या घरात सुनेच्या करण्या धरण्याला महत्व. त्यांनी तोरण बांधले तर बांधले, मग ते का म्हणून कोणीही विचारायचं नाही. बघा बाबा, आपणच बघा आता राज्यारोहण सोहळा. अहो, आम्ही तर भल्याचं सांगत होतो की कान भरत होतात. खरं तर आता तुम्ही दरबारात असायला पाहिजे होतात राजांच्या मदतीला. बघा, अजूनही वेळ आहे. भाऊजी, कान भरण्यापेक्षा मराठ्यांचं मकान उभं करायला मदत करा. सासूबाई साहेब, आपण चला.
शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, बरं झालं भेटलात तुम्ही. देवानी भेटलात बघा. ह्यो गंध घ्या आणि इथं भिंतीवर ओम नमः शिवाय लिहा. मी मग कोण? तुम्हीच लिहा. ओम नमः शिवाय आणि स्वास्तिक बी काढा. मला लय काम माहिती, मी येतो. हा, लिहा लिहा. शास्त्री बुवा, लिहलं का? वा 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 वा, लय ना आम्ही लिहलंय. आवडलं आपल्याला. पण आम्हाला नाही आवडलं. राज, ह्यात न आवडण्यासारखं काय आहे? गिरफ्तार करायला. करा गिरफ्तार. झडती घ्या त्याची. जी. पाहिलं? हा इसम पंडित शास्त्री नाही, हा इसम यवन आहे. खरं बोल, कोण आहेस तू? मी माधव शास्त्री. माधव शास्त्री उलटा शब्द लिहितो. तू ओम नमः शिवाय उलटे लिहिलेस. खरं बोल, नाही तर ठार मरशील. माफी हुजूर, मैं रजाक मुर्तजा को मारने आया था. मुर्तजाच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. गोमाजी काका याची कैद खाण्यात रवानगी करा. जी, चाल चाल. या खुदा, शुक्र है आपका. ये दिन कभी देखने भी मिले, ऐसा सोचा भी नहीं था. हाँ पाजान. अब से मुर्तुजा को मुर्तुजा नहीं, बादशाह कहेंगे हम. कुर्नी साथ करेंगे. और कहेंगे हुकुम बादशाह सलामत. डोळ्याचं पार न फिटणार बघा पंत. शेवटी करीन दाखवलं राजांनी. आणि तेही जिद्दीनं केलं. आणि राणी सरकारांची केवढी त्यांना साथ. होय. या. नाही, यापुढे मोगली परचम आम्ही फडकवणार नाही, फडकवू देणार नाही. निशाण नाही, हा हिरवा सर्प आहे. तो फुटकारत आपल्या शेपटाचे तडाखे जमिनीवर देत त्या गुलामीचं वीज दातात धरून आमच्या आशा आकांक्षांना डंख मारतोय. यापुढे याच्या विळख्यात सापडायचं नाही, नाही सापडायचं. नको ती गुलामी, नको ती हुजरेगिरी. एवढी तलवार गाजवली, परंतु आमचे सख्खे बंधू शरीफजी राजे बघता बघता गेले. आमचे आभास आहे कित्येक नात्यातले गोत्यातले सख्खे सोयरे परके. पण काय उपयोग? मग का शिरांच्या मोरा उधळायच्या बेफिकीर होऊन माती मोलानं? काहीतरी करायलाच पाहिजे, एक निर्णय घ्यायलाच पाहिजे.
तकदीर हिंद, मुर्तजा निजाम शाह पातशाह की जय। राणी साहेब, निजामशाहीची स्थापना होणार, निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसणार. परंतु मग यवनांचा काफरांच्या राज्याला विरोध होईल. म्हणजे तुम्ही तख्तावर बसलात हे आवडणार नाही. आणि निजामशाहीतील यवन सरदारांना तर नाहीच नाही, विरोध होईल. कल्पना आहे आम्हास त्याची. तरी बसणार तख्तावर? होय. तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. आज आम्ही देवादिकांच्या साक्षीनं आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत निजामशाही सल्तनत पुनश्च निर्माण करीत आहोत. आपली निजामशाही संपली नाही, ती कोणी संपवणारही नाही. आज तुमच्या समोर तुमचा नवीन बादशाह आहे आणि त्याचं नाव आहे मुर्तजा निजाम शाह. मुर्तजा निजाम शाह. मुर्तजा निजाम शाह.
बादशाच्या तख्तावर एक मराठा बसलेला आम्ही तरी पहिल्यांदाच बघतोय. बघून घ्या, डोळं भरून बघून घ्या, कारण ह्यो सोहळा तसा दुर्मिळच. पण याचा अर्थ शहाजीराजे मुर्तुजाचे आडून स्वतः राज्य हाकणार असा डाव दिसतोय. म्हणजे खरा निजामशाह मुर्तजा नाही, खरा निजामशाह शहाजीराजे. नाही, आता इथे थांबण्यात काही एक अर्थ नाही. अंबाजी राजे, तुम्ही डोळे पांढरे होण्याची वेळ आली असेल ना? सवय नसेल ना असलं धाडस बघण्याची. जयघोष ऐकताय? लोक म्हणताय मुर्तुजा निजामशाह आणि जयघोष ऐकू येतोय शहाजीराजांचा. बघा, ऐका आणि म्हणा, शहाजीराजांचा विजय असो. गोडधोड खाल्लंच असेल तुम्ही. हो हो, तुम्ही आलात ते समजलं, पण कधी आलात ते समजलं नाही. नाही, मी केव्हाच चालूय. हो आलात, पण आदिलशाही सोडून निजामशाहीत आलात की काय? निजामशाही? हो, कारण आता निजामशाही काही परकी नाही, आपल्याच बंधूंनी उभी केली आहे. नाही नाही, आम्ही आलो ते सोहळ्यात हजर राहिला, आम्ही ओळखून गेलो. इतरांच्या ते लक्षात येणार नाही, परंतु तुम्ही दुसऱ्या सबबी देत शिताफीनं शेवटी सोहळ्यात हजर झालातच. हो हो म्हणताय आणि दरबार सोडून निघतायही. हो, आणखीन काय बघायचं? शहाजीराजे बसले की तख्तावर, बघितलं आम्ही डोळा भरून. हो, मुर्तुजा तख्तावर बसला. शहाजी राजांनी तर मुर्तुजाला मांडीवर बसवलं, कारण मुर्तुजा वयाने लहान. तो वयाने लहान, पण शहाजीराजे त्यांची बुद्धी थोर. चांगला मेतकूट जमून आलाय. म्हणजे अहो, एवढे उन्हाळे पावसाळे आम्ही बघितले, आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत का? आणि काय लपवावं आणि काय दाखवावं याचा शहाजीराजांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी जे काही केले सगळ्यांच्या देखत केले. उलट तुम्हाला तर आनंद व्हायला हवा, तुमचे भाऊ आहेत ते. नाही, भाऊ म्हणून तर आनंद आहेच की, पण इतरांचं काय? आणि कितीही काही झालं तरी आपण मराठी. तख्ताला हात लावला तर शहामत येते, रिवाज मोडला जातो. आणि इथे इथे हे तर तख्तावर बसले. आता बघा कशी संतापाची लाट उसळते ती. उसळू द्या हो, आपण आहोत की रोखायला. सुलतानी लाट थोपवणं इतकं सोपं नसतं. ती जर आली तर घरादाराचा निर्वंश होतो. लखुजी जाधवरावांची रक्ताची उडालेली कारंजी विसरू नका. काय म्हणजे आमचे बंधू निजामशाह व्हायला गेलेत, पण काळजी वाटतेच ना. आलोच आम्ही. काय म्हणत होते अंबाजीराव? म्हणाले नाहीत, परंतु मेख मारून गेले काळजीची. हे बा, काळजी करू नका, राजांनी उत्तम खेळी खेळलेली आहे. काय म्हणतील, ते तख्तावर बसले, पण मांडीवर मुर्तजा आहे. मुर्तजा निजामशाह बादशाच्या नावाची द्वाही फिरणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकणार नाही. हे कसं आहे, निजामशाहीतल्या समध्या सरदारांनी शहाजीराजांचं पाय धुवून पाणी प्यालं पाहिजे. बुडीत खाती निघालेली निजामशाही पुण्यांदा उभी केली आहे, नाही का? होय, अहो म्हणून तर 84 किल्ले
25-30 हजाराची फौज मुर्तजाच्या पायाशी रुजू झाली आहे. एक मात्र नक्की, राजांनी सत्तेचं चक्र फिरवलंय हे खास. आपाजान, देखा, जिस बात का डर था वही हो गया. क्या हो गया भाईजान? क्या हो गया? बड़े दरबार में शाहजी तख्त पर बैठ गया और आप देखती रह गई. आपकी आंखों में शोले नहीं, उल्टे चेहरे पर खुशी झलक रही थी. ये कैसी बातें कर रहे हो आप भाईजान? आपाजान, अपने निगाहों को गौर फरमाने का हुक्म दो. कहना क्या चाहते हो? ये मुझसे नहीं, शाहजी राजे से पूछो कि वो करना क्या चाहते हैं. हम आपका मतलब समझे नहीं. क्या खुदा, आपको खुली किताब का पन्ना भी पढ़ने नहीं आता? देखा नहीं तख्त पर कौन बैठा था? हमारा मुर्तजा. हाँ, मगर शाहजी की गोद में. हाँ तो मुर्तजा अभी छोटा है, सियासती मालूमात नहीं है उसे. और शाहजी राजे की गोद में मुर्तजा महफूज है, और निजाम शाही भी. शाहजी से डरने वाले हमारे दुश्मन मुर्तजा की तरफ आंख उठाकर देखने की जुर्रत भी नहीं कर सकेंगे. शाहजी राजे की बदौलत काफरों पर बड़ा एतबार आ रहा है. हाँ तो क्यों ना आएगा एतबार? याद है ना, उस दिन अपनी जान की परवाह न करते हुए रानी साहिबा हमें यहाँ ले आई थी. तब हमने उन पर ही एतबार किया था ना. ये एतबार तो पर्दा है. ये पर्दा जब हट जाएगा तब जानोगे. शाहजी तो निजाम शाह बादशाह बन गया. वो तो आज भी हो सकता था, पर नहीं हुआ. वैसे भाईजान, आपसे एक सवाल करूं? हमसे सवाल? आप में है हिम्मत ये सब संभालने की, पूरी जिम्मेदारी निभाने की? नहीं ना? इसलिए खामोश रहिए भाईजान. ये मराठा ईमान है, और मराठा कभी धोखा नहीं देता. और इतना तो मैं जानती हूं कि मुर्तजा यहां महफूज है. शाहजी राजे की शमशेर की छाव में हमेशा महफूज रहेगा, इंशाअल्लाह. ठीक आपाजान, घोड़ा और मैदान दूर नहीं, देखेंगे. आइए मंबाजी राजे, आइए. क्या हुआ? हो गए तैयार शाहजी राजे? मान गए वो खुर्रम बादशाह की बात को? खान साहब, तुमची मोहीम फसली आणि आमची जिंदगी संपली. क्या हुआ? वही हुआ जिसका हमें डर था. मुर्तजा को तख्त पर बिठा दिया होगा, और क्या? नाही, शहाजी राजाने वेगळीच चाल खेळली. त्या मुर्तुजाला मांडीवर बसून शहाजी राजे स्वतः तख्तावर बसले. क्या? वो खुद बैठ गया? हो, आता ते बसले तख्तावर आणि आमची उचल बांगडी झाली. आता आमचं काही खरं नाही. आता आम्ही संपलोच. सच में बहुत बुरा हुआ, लेकिन मेरे लिए. तुम इतना क्यों डर रहे हो? हा, आता काय सांगू खान साहब, आम्ही शहाजी राजांना भेटायला गेलो तेव्हा ते पण तिथंच होते. कौन? तेच मुरार पंत जगदेव, आदिलशाहचे वजीर आहेत ते. लेकिन तुमने तो शाहजी के साथ अकेले में बातचीत की थी ना? हो, पण शहाजी राजे मुरार पंतांना सांगणार नाहीत कशावर? मतलब मी तुमचा वकील म्हणून शहाजी राजांना भेटलो. त्यांना मुघल सल्तनतीत जायला सांगितलं, आणि हे सर्व मुरार जगदेव आदिलशाहच्या कानावर घालतील. नाही, आणि त्यांनी जर असं केलं तर? अरे देवा, नाही, ते तर आदिलशाहला जाऊन सांगतीलच. नाही सांगणार. नाही, ते सांगणारच. या मंबाजी राजांचा काटा दूर होतोय म्हणजे ते आदिलशाहला जाऊन सांगणारच. नाही खान साहब,
नंतर आम्ही आदिलशहांना कितीही सफाई दिली तरी आमचं कोणालाच पटणार नाही. कारण शहाजी राजे आणि मुरार जगदेव यांचं वजन आदिलशाहीमध्ये आमच्यापेक्षा जास्त आहे. आमचा खेळ संपला. याची काय गरज होती राजे? आपला स्नेहच पुरेसा आहे. पंडितजी, आपण आमचा हौसला वाढवलात. आपण जर इथं उपस्थित नसता तर आम्ही हे स्वप्न सत्यात आणूच शकलो नसतो. पंडितजी, मुघल सल्तनतीला पायबंद घालण्यासाठी दख्खनमध्ये आदिलशाही आणि निजामशाही मजबूत असणं आवश्यक आहे. हा तुमचा मोठेपणा आहे शहाजीराजे. झालं गेलं विसरून तुम्ही आमचा दोस्ताना कबूल केला. आदिलशाहीसाठी तुम्ही तुमचा समय दिला. तुमच्यासाठी इतकं करणं तर आमचं फर्ज होतच. फर्जपेक्षाही तुमच्या प्रेमाचं कर्ज आमच्यावर आहे आणि ते आम्ही आनंदानं मिरवू. परंतु पंडितजी, आज तुमच्यापाशी एक गोष्ट आम्हास कबूल करायची आहे, म्हणजे आमचा दिल साफ होईल. जरूर. अंबाजी दादासाहेबांनी आमची खासगी भेट घेतली तेव्हा त्यांनी मुघल सल्तनतीचा एक प्रस्ताव आमच्या समोर मांडला. आम्हाला शेजादा औरंगजेब आहेत 22,000 मनसबदारी. लालूच मोठी होती. अलबत. आणि एवढंच नाही, संभाजी राजे आणि शिवबांना 2,000 मनसबदारी. वाह, सौदा अच्छा था राजे. सौदा अच्छा ही था, परंतु स्वतंत्र मराठा राज्य इतका नाही. म्हणता हो, किती दिवस या यवनांना मुजरे करायचे. म्हणूनच आम्ही हा सौदा नाकारला. आणि इतकंच नाही, आम्ही जर मुघल सल्तनतीच्या वतीनं लढलो तर आदिलशाहीचा काही वाटा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं. ही गोष्ट आम्ही कोणासही बोललो नाही. प्रथमच तुम्हाला सांगतोय. क्या? आदिलशाहीचा वाटा? म्हणजे मम्माजी इथं हा प्रस्ताव घेऊन आले होते? त्यांची ही हिंमत. तीच गोष्ट. त्यामुळे तुम्हाच बघून ते वरमले. त्यांचा कयास नव्हता की तुम्ही इथं असाल. त्यांचं बिंग फुटलंय. आपण सावध राहा पंत. तुम्हाला काही शंका येते का मंबाजींची? शंका नाही, परंतु आज ना उद्या तुम्ही मंबाजींची तक्रार करणार याचा अंदेशा त्यांना येणारच. म्हणूनच आमची तुम्हास विनंती आहे पंडितजी, त्यांनी आदिलशहांची भेट घेण्याआधी आपण आदिलशहांची भेट घेऊन झाला प्रकार खुलेपणानं दरबारी बोलावा. तुमचा मनसुबा आमच्या ध्यानात येतोय राजे. आम्ही खबरदारी घेऊ. आपण काळजी करू नका. आपण वयानं योग्यतेनं आम्हास वडीलधार आहे. आपला अधिकार पद आणि शान शौकत दूर ठेवून आपण या सोहळ्यास उपस्थित राहिलात. शहाजी को सब कुछ मिल गया. आपल्या आनंदातच आमचा आनंद आहे राजे. फक्त या दोस्तानाला कुणाची नजर लागू नये इतकंच. जिजाका, आज राजांवरून मीठ मिरची ओवाळून त्यांची दृष्ट काढून टाका. अगं काय बोलतेस गोदा? ते काय लहान आहेत का शिवबांसारखे? ह्यांची तर काढाच. हे तर लई उठून दिसलं दरबारात. पण राजांची बी नजर काढून टाका. आज डोळ्यांचं पारणच फेटलं बघा. जिजाका, आज माझ्या जिंदगीतला हे सोन्याचा दिस आहे. अहो, आपल्यातला एक माणूस आज सिंहासनावर बसलेला बघितला. हे असं काय होईल असं कधी वाटलंच नव्हतं. साधी गोष्ट हाय वय निजामशाहचं सिंहासन म्हणजे, आणि त्यावर आपलं माणूस बसलं. काय त्या अलकाब, काय त्या आरोळ्या, कान अगदी तृप्त झाले बघा. आणि आपलं राजा किती ते आपले पण नजर अगदी निर्मळ. असं वाटलं का होवीच म्हणावी मोठ्यानं. नाहीतर तो शहाजहान बादशाह. आम्ही बायका
त्या बादशाच्या दरबारात गेलो नव्हतो तेव्हाची गोष्ट. आहे तो शहाजहान तेच आत बसलेला आणि तिथली लोक बी लाचारासारखी कमरेत वाकून वाकून मुजरा करीत होती, जहापना करून. गोदा अग ते काय बी म्हणा जिजाका, आपला राजा तो आपलाच राजा, आता कुणाचं बी ध्यान आहे. एवढा आनंद झालाय हो तुला? होय जिजाका, लई लई आनंद झालाय. खरंच आऊ, आज सगळीकडे खुशीच खुशी होती. लोकांची खुशी हाच तर राजांचा ध्यास. होय, पर काय लोकांचं डोळं पांढरं झालं असत्याल. महाराज, महाराज, हो महाराज, आजपासून आम्ही तुम्हाला महाराज म्हणणार. आमचे महाराज, या स्वतंत्र मराठा राज्याचे महाराज. जिजा, मोठे धारिष्ट्य केले, गगनास हात लावलेत तुम्ही, निजामशाहीच्या तख्तावर अखेर आरूढ झाला. महाराज, खूप शोभिवंत रूपवंत दिसलात. दिपवून टाकलत सगळ्यांना. सगळे कसे असे टक लावून बघत होते. आणि तुम्ही? आम्ही, आणि म्हणूनच आम्ही तुमची दृष्ट काढणार आहोत आज. जिजा, हो, परंतु दृष्ट काढण्यासाठी आज आम्ही नेहमीच्या मीठ मिरच्या घेतल्या नाहीत, तर मराठी माणसाचं दुःख दैन्य घेतलं. फुटलेल्या बांगड्यांचा चुरा घेतलाय, पाठीवर फुटल्या आसुडांचे वळ घेतले. हे सगळं तुमची दृष्ट काढताना आम्ही तुमच्यावरून उतरवून टाकतोच, आणि आनंदाच्या सदका तुमच्यावरून ओवाळून टाकतोय. या, बसा. जिजा, तुम्ही एवढं बोललात, यात आलं सगळं. महाराज, फार फार मोठं कार्य केलं. मराठ्यांच्या अस्मितेचं गुलामीच्या चिखलात वर्षानुवर्ष रुतलेलं चाक बाहेर काढलं. पराकोटीचा आनंद. ज्या तख्तास हजारो मराठा सरदारांनी आणि भाबड्या मराठी जनतेनं मुजरे केलेत, आदब न सोडता. मुंडकी उतरली, परंतु पुरनिसात करणारा हात तलवारीची मूठ धरायला धजावला नाही. अशा तख्तावर आज आपण बसलात. हे म्हणजे अस्सल नागाच्या फणीवरचा नागमणी हस्तगत करण्यासारखी गोष्ट. साधलं तर ठीक, नाहीतर दंश आणि मग मृत्यू ठरलेला. हो, परंतु तुमच्यासारखी धाडसी आणि बुद्धिमान पत्नी असताना फिकीर कोणास, निदान आम्हास तरी नाही. महाराज, होय जिजा, आम्हास खात्री आहे. आम्ही वाघ धरला तर त्या साखळी बांधायला तुम्ही पुढं व्हाल. आम्ही तोफ ठासून भरली तर हाती मशाल घेऊन तुम्ही ईर्षेनं वातीस बत्ती द्या. म्हणून तर आम्ही हे धाडस केलं. महाराज, हो, हे तर आमचं कर्तव्य आहे. तुमच्या मनातला विचार ओळखून त्यास आकार द्यायचा. अहो, म्हणूनच तर आम्ही म्हणतो, या अखंड महाराष्ट्रातील अंधकार नाहीसा करण्यासाठी एकतर त्या आभाळातल्या देवाघरच्या विजा आणि दुसरी या शहाजीची जिजा. अहो, म्हणूनच तर आम्ही म्हणतो, या अखंड महाराष्ट्रातील अंधकार नाहीसा करण्यासाठी एकतर त्या आभाळातल्या देवाघरच्या विजा आणि दुसरी या शहाजीची जिजा.
अगं बाई, दृष्ट काढायची राहिलीच बघा. जिजा अहो ती केव्हाच निघाली. तिच्या पुढं दुष्ट गोष्टी टिकतात कुठं? महाराज, आपण आराम करावा. नाही, आता आराम नाही. खूप कामं बाकी आहेत. अहो मग थोडी आम्हालाही सांगावीत. त्यात मुरारपंत उद्याच निघायचं म्हणतायत. मुरारपंत निघण्यापूर्वी आम्ही त्यांना भेटायला येऊ. अजूनही त्यांच्यावरचा राग गेलेला दिसत नाही तुमचा. कसंही जिजा, महाराज आपण थकलाय, विश्रांती घ्यावी. आवा डोळा पांढरा व्हायची वेळ आली. अंबाजी राजे, कैसी फिजूल की बातें करते हो तुम. देखो, डरने की कोई बात नहीं है. मैं तुम्हें एक तरतीब बताऊं? हाँ खान साहब, जल्दी बताइए. जिस होनी से आप डर रहे हो, उसी होनी को आप अनहोनी कर दो. मतलब ये, जिस चीज से आप डर रहे हो वो चीज आप खुद करो. लेकिन हम कुछ समझे नहीं, जरा उलगडून सांगा. सबसे पहले सांसें लंबी लो और ये डरना बंद करो, तभी तो कुछ दिमाग में घुसेगा. अब ध्यान से सुनो. तुमको ऐसा लग रहा है कि मुरार जगदेव आदिल शाह को तुम्हारे खिलाफ कुछ बताएगा? हाँ, त्याचीच ती भीती आहे. वैसे ही आप भी करो ना. आप खुद चलकर आदिल शाह के पास मुरार जगदेव के खिलाफ उल्टी सीधी बातें करो. पर क्या आदिल शाह हम पर भरोसा रखेंगे? क्यों नहीं रखेंगे? जरूर रखेंगे. तुम उन सरदारों को अपने साथ ले जाओ जिन पर आदिल शाह का भरोसा है. बस तुम्हें इतना ही करना है. हे जमू शकतं. असे काही सरदार आहेत की ज्यांना मुरार जगदेव नकोच आहेत. पण खान साहब, आदिलशाहांना काय सांगणार? मुरार जगदेवांचा गुन्हा तरी काय? अब ये भी मैं ही बताऊं. सचमुच मंबाजी राजे, कितने होशियार थे आप. लेकिन डर की वजह से आपका दिमाग नहीं चल रहा. कितना आसान है, कितना बड़ा गुनाह किया है, दिखाई नहीं देता आपको? देखो, शाहजी की साजिश में मुरारपंत शामिल था. शाहजी भी कभी आदिल शाह का सिपाही था और अब वो खुद मुर्तुजा को गोद में लेकर निजाम शाह बनने का ख्वाब देख रहा है. और मुरार जगदेव, आदिल शाह का वजीर, उसकी मदद कर रहा है. क्या इतना गुनाह काफी नहीं है? ओ, हा तर मोठा गुन्हा है. और ये भी बताना कि शेर ने इंसान का खून चख लिया है और अब वो आदमखोर हो चुका है. शाहजी निजाम की तख्त पर बैठा है और अगर मुरारपंत का साथ उसके साथ ऐसा ही रहा तो आदिल शाह के खिलाफ ये दोनों मिलकर बगावत का ऐलान कर देंगे. आदिलशाहानी हे जर ऐकलं ना, तर मुरारपंत जगदेव जागेवरच यमसदनी जातील. काय? निघण्याची घाई करताय पंत. बराच काळ इथे गेला, निघतो आता. पंत, गडाच्या पायथ्याशी पथक तयारी करून उभं आहे. हो, निरोप द्या आता. निरोप वगैरे गोष्टी राजांच्या मर्जीतली आहेत. बघा, राजा आलं की. गुजरा महाराज. महाराज. जी महाराज. आपण घरच्यांचे महाराज आहातच, पण आता सर्वांचे महाराज. योग्यच, सगळ्यांचेच महाराज.
लयास गेलेले तख्त पुन्हा उभारणारे महाराज. हा अहो खरंच आहे ती. महाराज निरोप द्या. हा मुजरा. पंत अहो काय हे? आपण मित्र आहोत. कर्तबगारीने तुम्ही आमच्यापेक्षा मोठे म्हणून हा मुजरा. पंत तुमचा पाठिंबा असाच आमच्या पाठीशी ढालीसारखा असू द्या. आपल्या असण्यानं आमचा सोहळा शोभिवंत झाला आणि तुमच्या असण्यानं आमचा नागर गावचा तुलादान सोहळा उत्तम झाला. हत्ती तोलला, आता मोगल तोला. अहो, का नाही तोलणारच. एका पारड्यात महाराज आणि दुसऱ्या पारड्यात त्यो शाहजा. राणी साहेब निघतो. आम्हाला तुमचा मुजरा स्वीकार नाही. अजून राग गेला नाहीये का? नाही. राणी साहेब आमच्या हातून पुणे उद्ध्वस्त झालं. गाढवाचा नांगर फिरवला गेला. आमच्या हातून वाईट कृत्य झालं म्हणून परमेश्वरानं पाप म्हणून आम्हाला महारोग दिला. सद्गुरू रुद्रनाथाच्या आशीर्वादानंच रोग घालवला. आता तुमचा राग घालवण्यासाठी काय करू? राणी साहेब रोग गेला म्हणून हत्तीची तुला केली. तेवढ्याच वजनाच्या संपत्तीचा दान धर्म केला. आता तुमचा राग जावा म्हणून काय करू सांगा? मुळात आमचा राग तुमच्यावर नव्हता. शेवटी काय सगळे हुकुमाचे ताबेदार. त्यांनी सांगितलं तुम्ही केलं. आणि म्हणून तर 10 दिवस पुणे जळत होतं, पण मन अजून जळताहेत. राणी साहेब अजून लाजवू नका. प्रायश्चित्त म्हणून भीमा इंद्रायणी नदीवर, त्याचबरोबर यवत गावाजवळ डोंगर माथ्यावर शिवमंदिर बांधतो. मग तर राग जाईल ना. बांधा, मंदिर बांधा, जरूर बांधा, पण त्याचबरोबर मराठी मनही बांधा. जी राणी साहेब जरूर करू. आणि त्यासाठी तुम्हाला महाराजांच्या पाठीशी सतत उभं राहावं लागेल. जरूर. हा मुरारपंत जगदेवांचा शब्द आहे. येतो. निजामशाहीतील 84 किल्ले आपल्या ताब्यात आहेत. त्यापैकी प्रत्येक किल्ल्यावर मुर्तजाच्या हातच्या ठशांचं निशाण फिरवा. खलिते पाठवा. जो काही मुलूक हातून गेला आहे तो पुन्हा आपल्याला मिळवायला हवा. त्यासाठी माणकोजी 10 तोंडे, तुकोजी चोर यांना निरोप पाठवा. ही पराक्रमी मंडळी. आणखी जे मातब्बर सरदार आहेत त्यांना बोलावून निजामशाहीतील ध्येय धोरणं सांगू. आणि जे मराठी सरदार आहेत त्यांना बोलावून आपण आपली भूमिका समजावून सांगू. विस्कटलेली मोळी पुन्हा बांधायची तर निष्ठावंतांच्या पिळाचा दोर मोलाचा ठरतो. म्हणजे आजपासून कामाला झुंपा. अहो आजपासून नाही, आत्तापासून. निजामशाहीच्या बांधणीसाठी उद्यापासूनच सर्व मुलखातून आम्ही आमचा घोडा चौटाप उधळणार. महाराज, आमची एक अट आहे. अर्जी म्हणा हवं तर. बोला. महाराज, तुमच्या बाहेर पडणाऱ्या घोड्यावर आम्ही स्वतः जीन कसू. राणी साहेब, तुम्ही जीन कसून दिलेला घोडा
हा निजामशाहीचा अजिंक्य आशू असेल. सासूबाई साहेब, आवरलं? आवरतंय कसलं, उरकता उरकत नाही. पूजा झाली हो, पण कार्यसिद्धीस जावं म्हणून नवस बोललो होतो. अभिषेकाची कबुली केली होती, त्याचीच तयारी सुरू आहे. पै पाहुणे आहेतच. हो ना, आम्ही आत्ताच सिंदखेडच्या पाहुण्यांची पाठवणी केली. अगं बाई, हो का? तहान लाडू, भूक लाडू दिलेत ना बरोबर? मुले आहेत सोबती. हो दिले. आपण चला न्याहारी करून घ्या. तुम्ही कोणाला शोधताय? शिवबांना? हो ना, निजामशहाच्या नावानं अलकाप दिल्यापासून शिवबा एकदम बावरलेत. बावरलेत आणि एकदा का मुजरा करून गेले की पुन्हा दिसतच नाहीत आम्हाला. हो ना, शिवाय आता हट्टीपणाही कमी झालाय. सतत काहीतरी कामात राहतात. तुमच्यासारखेच. हं? तुम्हीही सतत कामातच असता. अहो, किती व्याप वाढून घेतलेत. नाहीतर कसं? एरवी कसं बायका पापड, कुरडया, लोणची, गुळपोळ्या, फणसपोळ्या याच्यात गुंतलेल्या. तुम्ही फौजा, मोहिमा, राजकारण, खलिते, लोकांच्या हितामध्ये गुंतलेल्या. एवढा मोठा राज्यारोहणाचा सोहळा पार पडला, तोही एक हाती. राजे तख्तावर बसले, पण त्यामागे तुमची चपळता होती. सासूबाई साहेब, नाही हो. नाही कसं? आम्ही बघितलंय. चिसा, नवऱ्याच्या होला हो म्हणता तुम्ही. काकणभरही मागे राहत नाही. मोठ्या गुणाच्या आहात. तुमच्या साथीनं राजांनी निजामशहा उभा केला. तुमचे आशीर्वाद. राजांची काय खबर बात? घोडदौड सुरू आहे. मोगलांच्या ताब्यातील मुलूक निजामशाहीत परत येत आहेत. निरोप येत आहेत, परंतु आम्ही राजांच्या खलित्याची वाट बघतोय. तुम्ही चला न्याहारी करून घ्या. ठीक आहे. पोरांनी न्याहारी केली का? अहो, ते शिवबा कुठे ते बघा आधी. हो, आम्ही बघतो. तुम्ही चला न्याहारी घ्या. चला. ढाकलं धनी, हवं ऐकलं का? अहो घ्या की, निरसं दूध आणलंय. गोमाजी काका, अहो तुम्ही तरी सांगा की शिवबासनी. लय मनाव घेतले बघा धाकल्या धन्यांनी. थोरल्या धन्यांसारख्या बेटकुळ्या पाहिजेत दंडात त्यांना. होय, पण त्यासाठी अगोदर खायला पाहिजे का नाही गोमाजी काका? खाल्लं नाही तर ताकद कशी येईल? अहो कवाची न्याहारी घेऊन उभी आहे मी इथं. धाकलं राज, सराव थांबवा, आधी न्याहारी करून घ्या बरं. किती वेळ वाट बघायची आम्ही? अहो तुम्ही कधी आलात? आत्ताच. आणि हे काय, तुम्ही एकटेच तालीम करत होतात? मूर्तजाला पण बोलवायचं ना? नको. ते मित्र आहेत ना तुमचे? आम्हाला नाही करायची त्यांच्या बरोबर मैत्री आणि तालीम सुद्धा. असं का बरं? आबासाहेबांनी त्यांना मांडीवर घेतले, आम्हाला नाही. अहो पण आबासाहेब तुम्हाला नेहमीच मांडीवर घेत आलेत. त्यांची उजवी मांडी तुमच्यासाठीच.
आणि आम्ही आहोत की तुमचे? हा शिवबा, रे अजून कळी खुललेली नाही. इतकं का वाईट वाटतंय बरं? तो मुर्तजा आमच्या इतका सरावही करत नाही, तरी तो निजामशाह. तो राजकारणाचा भाग आहे. तुम्ही मोठे झालात ना की समजेल तुम्हाला. आणि आबासाहेबांनी त्यांना मांडीवर घेतले ते आणि सिंहासनावर बसवले ते. तुम्हाला एक सांगू शिवबा, सिंहासनावर कोण बसलंय यापेक्षा प्रजेचं रक्षण कोण करतंय, त्यांचं हित कोण पाहतंय हे जास्त महत्वाचं असतं. जो लोकांचा असतो त्यालाच लोक हृदयाच्या सिंहासनावर बसवतात आणि ते सिंहासन कुठल्याही तख्तापेक्षा खूप मोठं असतं. अम्मी जान, आप यहाँ हो? हम आपको कब से ढूंढ रहे थे. क्यों, क्या हुआ? आज मैं बहुत नाराज हूँ और गुस्से में भी. क्यों, क्या हुआ? नाराज किससे हो और गुस्सा किस पर? हमारे मुलाजिमों पर. देखो ना, जब देखो हमारे पीछे पीछे, मालिक संभालो, बादशाह सलामत आहिस्ता, खाविंद गिर जाओगे. यह सब मुझे अच्छा नहीं लगता. आप क्या सोच रही हो अम्मी? सोचते हैं मुकद्दर ने हमें एक और मौका दिया है तवारीख में निजाम शाही का नाम रोशन करने का. अब ये सब आप पर है. हाँ हाँ, वो तो ठीक है, लेकिन वह तख्त पर बैठना मुझे अच्छा नहीं लगता. क्या? हाँ, मुझे लगता है मैं खेत खलिहान में जाकर खेलूं, सैर करूं. ये तो आम लोगों के काम है, बादशाह के नहीं. आप खास हो, बादशाह हो. दरबार में सब आपको सलाम करते हैं. भले ही शाहजी महाराज हुक्म दे, पर वो हुक्म आपके नाम का होता है. हाँ, और आपको निजाम शाही की हिफाजत करनी होगी. और हिफाजत करने के लिए आपको मजबूत होना होगा. महाराज के दोनों बेटों की तरह तलवार, घुड़सवारी, भाला चलाना और कुरान शरीफ पढ़ना. हाँ, वो तो मैं पढ़ूंगा. बहुत खूब. अब शिवबा और संभाजी राजे की तरह हमारा बेटा भी बहादुर बनेगा. हाँ. गोमाजी काका, आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्यात. काही गोष्टी लक्षात घ्या. होय जी. मुर्तजाला सतत या ना त्या निमित्तानं नजरेसमोर ठेवा. त्या तालीमखान्यात आले नाहीत असं व्हायला नको. बर, मी काळजी घेतो. आणि दुसरी बाब, बेगम साहेबांचे बंधू सज्जाद खान, त्यांच्यावर छुपी नजर ठेवा. ते काय बोलतात, काय काय हरकती करतात याची माहिती असू द्या. होय जी जाका. राहून राहून आम्हाला असं वाटतंय की सुरक्षेच्या दृष्टीनं शहागड गैरसोयीचा आहे. हा, तसा गैरसोयीचाच आहे. ह्याच्या परीस हर्षगड, शिवनेरी, माहुलीगड बरा होता. शिवनेरी उत्तम आणि त्याही पेक्षा दौलताबाद अतिउत्तम. अहो राणी साहेब, अहो तुमच्या तोंडून दौलताबाद आलं आणि आता राज दौलताबादच्या पायथ्याशी आलेत. खरंच? होय. महाराजांनी मोगलांची पळता भुईतोडी केली. पार बेदर पर्यंतचा मुलूक लुटून साफ केलाय. शाबास. अहो एवढंच नाही, कित्येक मोगली फौजांची रसद तोडली, कित्येक फौजांवर हल्ले केले, कित्येक मोगल सरदार शरण आले आणि जे शरण आले त्यांना समज देऊन थेट दिल्लीपर्यंत धुडकावून लावलं. आई भवानी पाठीशी आहे महाराजांच्या. त्याशिवाय का तलवार तळपतीये महाराजांची. हा, ते बी ऐन पावसाळ्यात. अहो आणि त्यो महाबत खान, अहो त्याने तर महाराजांची हायच खाल्ली. एकीकडून महाराजांनी त्याला त्राही भगवान करून सोडले आणि दुसरीकडून
ते दिल्लीवरनं तो शहाजहान बादशाह बडगाव करतोय ते महाबत खान ते तर आजारीच पडलं. महाराजांची घोडदौड स्वतंत्र मराठी राज्याची ग्वाही देते. भीमराय खूप चांगली खबर दिली. हे घ्या.